श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. 18 जानेवारी 2026 रोजी येत आहे दर्श अमावस्या. या वर्षातील पहिली अमावस्या आणि दर्श अमावस्या या दिवशी आपल्याला काही उपाय, काही तोडगे म्हणतो आपण, ते करायचे असतात, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये अमावस्येला जे त्रास होतात किंवा अमावस्येचे जे काही तुम्हाला म्हणजे म्हणतो ना आपण, अमावस्येला कुणीतरी काहीतरी केलं, पौर्णिमेला कुणी काहीतरी केलं, तर हे करू नये किंवा केलं असेल तर ते आपल्यापर्यंत येऊ नये. आणि अमावस्येला आपल्या घराच्या सुख शांतीसाठी, आता हे केलं नाही ही गोष्ट वेगळी, पण आपल्या घराच्या सुख शांतीसाठी अमावस्येला केलेले उपाय हे खूप प्रभावशाली असतात. म्हणून अमावस्येला, पौर्णिमेला, शनिवारी काही खास दिवस असतील तेव्हा मी तुम्हाला उपाय सांगत असते. उपाय करताना मनात शंका आणू नका. उपाय करताना मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि सातत्य ठेवा. महाराजांची सेवा, दत्त महाराजांची सेवा ज्या घरात होते, तसं तर त्या घरामध्ये म्हणतो ना आपण की कुणी आपल्या केसालाही धक्का लावू शकत नाही. कितीही प्रयत्न करा, कितीही जीव तोडून जरी त्या लोकांनी वाईट चिंतण्याचा आपला प्रयत्न केला तरी आपलं वाईट होत नाही. हा, थोडाफार फरक पडतो किंवा आपल्याला काही त्रास होतात, आपल्याला कधी कधी आर्थिक चणचण भासते, नकोसं वाटतं, पण या सगळ्यासाठी उपाय खूपच महत्वाचे असतात. आता दर्श अमावस्येला सगळ्यात आधी पितरांसाठी काय उपाय करायचा ते बघूयात. पितरांसाठी उपाय करताना थोडीशी कणिक आपण जी पोळ्यांसाठी मळतो रोजची, त्यातलाच एक छोटासा भाग घ्यायचा आहे. त्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत आणि ही पोळी आपल्याला लाटायची आहे. ही पोळी जी आहे ती खास पितरांसाठी, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर काय जी केली असेल ती भाजी, आणि महत्वाची म्हणजे तांदळाची खीर. अमावस्येला, या दर्श अमावस्येला पहिलीच अमावस्या आहे या वर्षातील, त्यामुळे तांदळाची खीर या दिवशी थोडीशी आवर्जून करा. ती स्वयंपाकातच करा, सगळ्यांनी खाल्ली तरी चालेल, पण ही जी पोळी केली आहे आपण तीळ घालून पोळी, त्या पोळीवर थोडी खीर, जी काही भाजी केली असेल ती, हे सर्व तुम्ही गॅलरीत किंवा तुमचा मोकळा अंगण असेल तर दरवाजामध्ये ठेवा. कोणत्याही प्राणी पक्षानेही खाऊ दे. आता ताई, आमच्या गॅलरीमध्ये कोणीच येत नाही किंवा आम्ही नाही ठेवू शकत, अशा व्यक्तींनी काय करा, वाहतं पाणी असेल एक तर त्यामध्ये टाका, किंवा एखादं मोठं झाड असतं ना, पिंपळ, वड वगैरे, पिंपळाच्या, शक्यतो पिंपळाच्या झाडाखाली, पिंपळाच्या का तर पिंपळाच्या झाडावर जसे देवी देवता वास करतात, तसेच पिंपळाच्या झाडावर आपले पितृ सुद्धा वास करतात. आणि अमावस्येला ते वाट बघतात की आपल्यासाठी कोणी नैवेद्य ठेवतं का. म्हणून पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी ही जी छोटी पोळी म्हणजे चपाती तुम्हाला सांगितली, त्यावर खीर ठेवा, थोडीशी भाजी ठेवा आणि पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून ठेवा. म्हणजे काय होईल तर तुमच्या एखाद्या जरी त्यांनी श्वानाने म्हणजे डॉगनी, कुत्र्यानी खाल्लं तरी चालेल, गाढव, गाय, कुठल्याही प्राण्यानं खाऊ दे, ते आपल्याकडून पितरांना आहे. ते कोणी खायचं काय ते शेवटी वरच्याच्या हातात आहे, पण आपण आठवणीने पितरांसाठी हा घास नक्की ठेवायचा आहे. पितरांसाठी तर्पण या दिवशी करायचं आहे. आता अमावस्येला सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी, आता लक्षात घ्या, अमावस्येला कधीही डोकं धुवू नये, केस पाण्यानं धुवू नयेत, केस मोकळे सोडू नयेत. हे आहेत, परंपरा आहेत, जुन्या आजी आजोबा पणजींनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तुम्हाला पाळायचे असतील पाळा, मी स्वतः पाळते. गुरुवारी डोकं मी धुवत नाही, त्याच पद्धतीने अमावस्येला मी कधीच डोकं धुवत नाही. अगदी तुमचा पिरियडचा 4था दिवस असेल तर तुम्ही 3ऱ्या दिवशी संध्याकाळी डोक्यावरून आंघोळ करा किंवा 5व्या दिवशी करा, पण अमावस्या टाळा. पण जर तुम्हाला हे मानायचंच नाहीये, ही काय अंधश्रद्धा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे मी अशी कुणावरही जबरदस्ती करत नाही की हे करा म्हणजे कराच. ज्यांना ऐकावं वाटतं, ज्यांना जमतं, ज्यांना शक्य आहे, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांनी मात्र करा. अमावस्येला डोकं धुण्याची चूक करायची नाहीये. सकाळी उठावं, आंघोळ करावी. अमावस्येला सुद्धा जसं मी तुम्हाला किंक्रांतीला काल सांगितलं
तसंच अमावस्येला सुद्धा कोणाच्या नादाला नाही लागायचं. कुणी तुम्हाला अरे म्हटलं तर त्याला कारे नाही करायचं. तू तुझ्या वाटेनं, मी माझ्या वाटेनं. हा जर स्वभाव तुम्ही अमावस्येला पौर्णिमेलाच नाही तर आयुष्यभर तुम्ही हा स्वभाव ठेवा की तू तुझ्या वाटेनं, मी माझ्या वाटेनं. मला वाटेल ते मी करीन, तुला वाटेल ते तू कर. कोणाच्या दबावात राहू नका, कोणाच्या बंधनात राहू नका, कोणाशी वाद घालायला जाऊ नका. आपलं काम आणि आपण हा जर तुम्ही नित्य नियम ठेवलात तर तुम्हाला, मला नाही वाटत की आयुष्यात तुम्हाला अमावस्या काय, पौर्णिमा काय, शनिवार काय आणि किंक्रांत काय कुठल्याच दिवशी तुम्हाला त्रास होईल असं मला नाही वाटत. हे 3 नियम पाळलेत तर की तू तुझ्या वाटेनं, मी माझ्या वाटेनं. तुला वाटेल ते तू कर, मला वाटेल ते मी करेल. मला तुझ्याशी वाद घालायचा नाही, तू माझ्याशी वाद घालू नको. तूही शांत, मीही शांत. असं जर तुम्ही कराल तर तुम्हाला अमावस्येला कुठलाच त्रास होणार नाही. तर पहिला उपाय मी हा सांगितला तुम्हाला. त्यानंतर अमावस्येला देवांना स्वच्छ सगळ्या करायचं, देवपूजा स्वच्छ करून घ्यायची, सूर्याला अर्घ्य द्यायचा. सूर्याला अर्घ्य देताना पाणी, त्याच्यामध्ये काळे तीळ आणि लाल फूल, लाल चंदन जर असेल तर ते, नाहीतर आपलं हळदी कुंकू घालायचं. छानपैकी तुम्हाला अमावस्येला अशी सूर्याला पण अर्घ्य द्यायचा आहे. तुळशीला पाणी घालायचं, तुळशीची पूजा करायची, देवपूजा करायची. घरामध्ये फरशी पुसताना मोठं मीठ आणि थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र या 3 गोष्टी घालूनच फरशी पुसायची अमावस्येला. खूप चांगला प्रभाव पडतो अमावस्येला जर तुम्ही हे केलं तर. त्याच पद्धतीनं अमावस्येला संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावा, उदबत्ती, धूप, दीप हे सगळं लावा. आणि अमावस्येला संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची. लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजे काय, श्री सूक्त वाचायचं आहे. श्री सूक्त पठण करून झाल्यावर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. हे झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ यांचा 108 वेळा. 108 नाही जमलं 11 किंवा 21 वेळा बोटाने मोजून केला तरीही चालेल. आयुष्यामध्ये काही न करण्यापेक्षा थोडं करा, पण मनापासून करा. आणि त्यानंतर श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र हे सगळं वाचून झाल्यानंतर देवाला प्रार्थना करा. जो काही स्वयंपाकघरात तुम्ही स्वयंपाक केला आहे त्याचा नैवेद्य दाखवा. अमावस्येला मांसाहार टाळण्याचा प्रयत्न करा, बाहेरची बाधा होऊ शकते. त्यामुळे या गोष्टी जो कोणी अमावस्येला पाळतो त्याच्या आयुष्यात कधीच दुःख, संकटे येत नाहीत. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.